नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 7 ऑक्टोबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. घरी पार्थ म्हणतो, चवीच्या बाबतीत मात्र आज तुम्ही चक्क आईवर मात केली. तर तेवढ्यातच मानिनी तेथे येते आणि ते म्हणते, कोणी मात केली माझ्यावर. दुसरीकडे जीवाने आनंद निवाससाठी जे डेमो कन्स्ट्रक्शन बनवलेलं असतं ते नंदिनी रागातच खाली फेकून देते, तर ते तुटतं. तर जीवाला तर खूप वाईट वाटतं आणि जीवा म्हणतो, अगं तुटलं ना ते. तर नंदिनी त्याला म्हणते, काड्याचं घर बनवलं होतं तुम्ही, ते तुटलं तर तुम्हाला एवढा त्रास झाला, मग माझ्या बनवलेल्या घराचं काय. इकडे घरी मानिनी काव्याला एकट्यात घेऊन येते आणि ती तिला म्हणत असते, शोभतंय का तुला हे. तर लगेच काव्या म्हणते, आणि तुम्ही जे वागताय ते एका आईला शोभतंय का. तर मानिनी काव्याला म्हणते, एकदाची निघून जा तू त्याच्या आयुष्यातून. काव्या म्हणते, ठीक आहे, इथून जायला हवी आहे ना मी, ठीक आहे निघाले. असं म्हणतच काव्या आता तिची सगळी पॅकिंग करत असते. दुसरीकडे आता नंदिनीसुद्धा जीवाला म्हणत असते, मी आता तुमच्याबरोबर फार काळ राहू शकणार नाही, कारण तिला तिच्या आनंद निवासमुळे खूपच जास्त त्रास झालेला असतो आणि नंदिनीच्या डोळ्यात कंटिन्युअसली पाणी येत असतं. आता नंदिनी जीवाला असं बोलल्यामुळे आता जीवालासुद्धा खूप भीती वाटत असते की नंदिनी त्याला सोडून जाईल. तुम्हाला काय वाटतं, आता मानिनीच्या सांगण्यावरून काव्या पार्थला सोडून जाईल का? आणि दुसरीकडे आता आनंद निवासमुळे नंदिनीसुद्धा जीवाला सोडून जाईल का? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.